नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द इन्फिनिटी अकॅडमीमध्ये. माझं नाव डॉक्टर राहुल बडे आणि आपण इकॉनॉमिक्सची सिरीज चालवतोय यूट्यूब चॅनलवरती. याच्या अगोदरच्या सेशनमध्ये आपण बॅलन्स ऑफ पेमेंट हा टॉपिक स्टार्ट केलेला आहे. BOPचे 4 जे कंपोनंट आहेत, तर 4 कंपोनंटमध्ये करंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट, एरर ओमिशन अँड फॉरेन एक्सचेंज रिझर्व. तर हे 4 कंपोनंट आहेत. त्यापैकी आपण करंट अकाउंट डिटेलमध्ये शिकलोय, कॅपिटल अकाउंट डिटेलमध्ये शिकलोय. करंट आणि कॅपिटल अकाउंट आहेत हे मेजर पार्ट आहे बॅलन्स ऑफ पेमेंटचे. मग करंट अकाउंट म्हणजे काय की असे ट्रान्झॅक्शन की जे एका वर्षाच्या आत संपतात ते. त्याच्यामध्ये फर्दर त्याचं क्लासिफिकेशन होतं विजिबल अकाउंट, इनविजिबल अकाउंट. विजिबल अकाउंटलाच आपण काय म्हणतो, ट्रेड अकाउंट म्हणतो. विजिबलमध्ये काय येतं, तर विजिबलमध्ये येतं फिजिकल गुड्स जे इम्पोर्ट होतात आणि एक्सपोर्ट होतात. इनविजिबलमध्ये काय येतं, तर इनविजिबलमध्ये येणार सर्व्हिस, इम्पोर्ट्स, एक्सपोर्ट. त्यासोबतच येणार करंट ट्रान्सफर, त्यासोबतच येणार इन्कम. तर हे पार्ट झाले करंट अकाउंटचे. करंट अकाउंटला आपण डिटेलमध्ये बघितलंय इंडियाचा बिहेव कसा असतो, इंडिया ट्रेड सरप्लस असतो, ट्रेड निगेटिव्ह असतो, ह्या सर्व गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. त्यानंतर आपण कॅपिटल अकाउंट बघितलंय. कॅपिटल अकाउंटमध्ये आपण शिकलो की कॅपिटल अकाउंट म्हणजे एखाद्याला बिझनेस सुरू करण्यासाठी कॅपिटलची गरज असते. ठीक आहे, म्हणजे पैशाची गरज असते. तर हे जे कॅपिटल अकाउंट आहे फर्दर 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड होतं. फर्स्ट कॅटेगरी आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. सेकंड कॅटेगरी जी आहे तो आहे बँकिंग ट्रान्सफर. मग बँकिंग ट्रान्सफर नंतर थर्ड जो कंपोनंट बघितला आपण, थर्ड कंपोनंट बघितला होता आपण लोन. तर हा आपला करंट आणि कॅपिटल अकाउंटचा मेजर पोर्शन जो आहे BOPचा संपलेला आहे. आता जो राहिला ह्या टॉपिकमध्ये तर ते आहे फॉरेन एक्सचेंज रिझर्व आणि एक्सचेंज रेट. त्यासोबतच करंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट, करन्सी कन्व्हर्टिबिलिटी. तर हे 3 टॉपिक आपण अपकमिंग सिरीजमध्ये कंप्लीट करूया. तर आता आपण सुरुवात करूया की फॉरेन एक्सचेंज रिझर्व म्हणजे काय असतो. आपण न्यूज वाचतो, न्यूज बघतो, कुठे ना कुठे आपल्या कानावर येतो की फॉरेन एक्सचेंज ऑल टाइम हायला गेलाय. इंडिया 5th पोझिशनला आहे, इंडिया 4th पोझिशनला आहे. त्यासोबतच फॉरेन एक्सचेंज डिप्लीट होतोय. रिसेंटली फॉरेन एक्सचेंज हा हलकासा डिप्लीट झाला ज्यावेळेस मी लेक्चर रेकॉर्ड करतो त्यावेळेस. मग हा फॉरेन एक्सचेंज रिझर्व काय आहे, बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस ह्याचं आणि फॉरेन एक्सचेंज रिझर्वचं काय कनेक्शन आहे. एखाद्या कंट्रीची इकॉनॉमिकल स्टेबिलिटी समजते का, चायनाचा फॉरेन एक्सचेंज रिझर्व किती आहे, करन्सी वॉर काय आहे, हे सर्व आपल्याला फॉरेन एक्सचेंज रिझर्व मध्ये बघायचं आहे. करन्सी वॉर काय आहे हे आपल्याला ज्यावेळेस आपण एक्सचेंज रेट संपवू त्यावेळेस आपण जो ह्या BOPचा एंड करू त्या ठिकाणी आपण करन्सी वॉरने ह्याचा एंड करू. तर आपल्याला आजचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये फॉरेन एक्सचेंज काय असतं. फॉरेन एक्सचेंज रिझर्व समजण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले समजावं लागेल की फॉरेन एक्सचेंज म्हणजे काय. फॉरेन एक्सचेंजचे विविध कंपोनंट आहेत ते आपल्याला पुढे बघायचे. पण त्या अगोदर आधी काय समजा की फॉरेन एक्सचेंज रिझर्व मार्केट काय आहे, आणि ते ज्यावेळेस तुम्हाला समजेल त्यावेळेस तुम्हाला समजेल की फॉरेन एक्सचेंज रिझर्व म्हणजे काय असतो. पहिल्यांदा आपल्याला काय समजायचंय, फॉरेन रिझर्व एक्सचेंज मार्केट. आता फॉरेन एक्सचेंज रिझर्व मार्केट समजण्यासाठी थोडक्यात एक आपण इमॅजिन करू. काय होतंय की इंडियामधनं काही फिनिश गुड्स USA ला जात आहेत. इंडियामधनं काही फिनिश गुड्स जे आहेत, सर्व्हिसेस आहेत, करंट कॅपिटल अकाउंटचा जो काही पार्ट आहे त्याचा पार्ट काय होतोय, तर एक्सपोर्ट होतोय. कुठे होतोय, USA ला एक्सपोर्ट होतोय. रिसेंटली महिंद्रा कंपनीची थार इंडियात मॅन्युफॅक्चर झाली, ती USA ला गेली. मारुती सुझुकीची बलेनो इमॅजिन करा, फिनिश गुड USA ला गेलाय. टाटाची नेक्सॉन कार USA ला आपण काय केली आहे, सप्लाय केली आहे. तर जेव्हा केव्हा भारत एखाद्या देशासोबत फॉरेन कंट्री सोबत ट्रेड करेल, जेव्हा केव्हा भारत एखाद्या फॉरेन कंट्री सोबत ट्रेड करेल त्यावेळेस ह्या ट्रेडिंग मधनं, ह्या एक्सपोर्ट मधनं भारताला काय भेटेल. भारतामध्ये इथं ए कोण आहे, ए हा एक्सपोर्टर आहे आणि बी कोण आहे, बी हा USA चा इम्पोर्टर आहे. मग ह्या दोघांमध्ये काही ना काही तर ट्रान्झॅक्शन होणार. फॉर एक्झाम्पल 10 लाखच्या थार, 10 लाख रुपयाची थार एक्सपोर्ट करण्यात आली USA ला. मग आता USA काय करणार, तर USA कशामध्ये पे करणार,
तर युएसए डॉलरमध्ये पे करणार. कशामध्ये पे करणार? डॉलरमध्ये पे करणार. मग आता इंडियन एक्सपोर्टरकडे काय झालेत? इंडियन एक्सपोर्टरकडे डॉलर आलेत. आली आहे लक्षात गोष्ट? आता हे डॉलर इंडियात ऍज अ करन्सी म्हणून चालतील का? तर हे डॉलर इंडियामध्ये ऍज अ करन्सी म्हणून चालणार नाही. पण हे डॉलर कुठे आलेले आहेत? तर हे डॉलर आले आहेत फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये आलेत. कुठे आलेत? फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये आलेत. तर ह्या एका ठिकाणी डॉलर आलेत. आता पुढचा सिनारिओ बघू. इंडिया युएसए कडनं फिनिश गुड इम्पोर्ट करतोय. इंडिया युएसए कडनं फिनिश गुड इम्पोर्ट करतोय. आता ह्या फिनिश गुड मध्ये कन्सिडर करा की आयफोन. आता आयफोन चायनात बनतो, इंडियात बनतो, पण एक सिनारिओ, एक हायपोथेटिकल एक्झाम्पल घ्या. इथं आयफोन बनलेला आहे, ठीक आहे, किंवा स्कल कॅन्डीचे हेडफोन बनलेले. ऑदर इथे आता फोर्ड कंपनी इंडियात नाहीये, इंडियातून त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग प्लांट बंद केला आहे. आता फोर्ड मस्टँग जी आहे ती डायरेक्ट युएसए मधनं इंडियामध्ये काय होते? इम्पोर्ट होते. मग आता युएसए मधनं एखादी गुड काय झाली आहे? इंडियामध्ये एक्सपोर्ट झाली आहे, ठीक आहे. युएसए काय करतोय? इंडियाला एक्सपोर्ट करतोय आणि इंडिया काय करतो? युएसए कडनं इम्पोर्ट करतोय. मग आता इंडिया म्हणू शकतो का युएसएच्या इम्पोर्टर म्हणू शकतो का? अरे माझ्याकडे तर काय डॉलर नाही आहे, हा माझ्याकडे पैसे आहेत, काय तुझी 60 लाख प्राइस आहे ना, चल 55 लाख घे, 60 लाख घे, पण तुला रुपीमध्येच ट्रेड करावं लागेल. युएसएचा एक्सपोर्टर काय म्हणाल? सगळं खरं आहे तुमचं, पण हे रुपये घेऊन मी काय करू? हे रुपये घेऊन मी काय करू? तर युएसएचा जो एक्सपोर्टर आहे तो रुपीमध्ये ट्रेड करेल का? तो म्हणे बिलकुल नाही करणार, मला काय पाहिजे? डॉलरच पाहिजे. म्हणजे काय झालं की फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये जेव्हा केव्हा आपण एखादी गोष्ट एक्सपोर्ट करतो, डॉलर येतात. ज्यावेळेस एखादी गोष्ट आपण इम्पोर्ट करतो आणि इम्पोर्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचं असतं? त्या इम्पोर्टचं बिल पे करायचं असतं. तर बिल कसं पे करता येईल आपल्याला? तर बिल हे युएसएला, अमेरिकेला आपल्याला डॉलरमध्येच पे करावं लागलं. मग हे काय झालं? फॉरेन एक्सचेंज मार्केट झाला. आता हा पहिला सिनारिओ आहे. इंडियातल्या एखाद्या एक्सपोर्टरने फिनिश गुड युएसएला एक्सपोर्ट केलाय आणि एक्सपोर्ट केल्यानंतर त्याला जी काही अमाऊंट भेटली, फॉर एक्झाम्पल $10 लाख भेटले, तर हे $10 लाख त्यांनी जो काही गुड एक्सपोर्ट केलं त्याच्याबद्दल $10 लाख जे भेटले, तो $10 लाख इंडियात घेऊन फिरू शकतो का? किंवा ट्रेड करू शकतो का? किंवा त्याच्या कंपनीमधल्या लोकांना डॉलरमध्ये सॅलरी पेमेंट देऊ शकतो का? तर डेफिनेटली आन्सर आहे नाही. मग काय होणार आहे की आता हे जे काही फॉरेन एक्सचेंज मार्केटमधले पैसे आहेत, तर फॉरेन एक्सचेंज मार्केटमधले जे पैसे आहेत ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार? ह्याचं कन्वर्जन रुपीमध्ये होणार आणि रुपीमध्ये कन्वर्जन होऊन ते इंडियन इकॉनॉमीमध्ये येणार. तर थोडक्यात लक्षात येते का फॉरेन एक्सचेंज मार्केट म्हणजे काय आहे? तर असं मार्केट जे बॅलन्स ऑफ पेमेंट आपण बघितलं, त्याचे व्हेरियस कंपोनंट बघितले, करंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट. तर करंट अकाउंट, कॅपिटल अकाउंटमुळे इंडियात येणारा डॉलर हा कशाचा पार्ट आहे? फॉरेन एक्सचेंज मार्केटचा. त्यासोबतच करंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट ह्यामध्ये इंडियातून जाणारा पैसा, इंडियातून पैसा रुपीमध्ये जाणार आहे का? तर इंडियातून पैसा हा रुपीमध्ये नाही जाणार. तो कशामध्ये जाणार आहे? तो फॉरेन करन्सीमध्येच जाणार आहे. कशामध्ये जाणार आहे? तो फॉरेन करन्सीमध्येच भारताच्या बाहेर जाणार होतं. हे काय झालं? फॉरेन एक्सचेंज मार्केट झालं. बघा आता नेट बीओपी इज इक्वल टू करन्सी इन मनी मार्केट. बघा आता नेट बीओपी. आता नेट बीओपी पॉझिटिव्ह असू शकतो, नेट बीओपी निगेटिव्ह असू शकतो, ठीक आहे. जेव्हा नेट बीओपी पॉझिटिव्ह असेल त्यावेळेस काय की सरप्लस अमाऊंट मध्ये फॉरेन करन्सी किंवा डॉलर इंडियन मार्केटमध्ये. ज्यावेळेस नेट बीओपी हा निगेटिव्ह असतो त्यावेळेस काय की आपल्या फॉरेक्स मार्केटमधनं पैसे बाहेर गेलेत. मग नेट बीओपी इज इक्वल टू द करन्सी इन दी मनी मार्केट. मग मनी मार्केट काय आहे? तर प्रोव्हाइड मीन्स फॉर द लेंडर अँड बॉरोवर टू सॅटिस्फाय शॉर्ट टर्म फायनान्शियल नीड. मग आता काय लेंडर आणि बॉरोवर, ठीक आहे, ह्यांच्यासाठी एक शॉर्ट टर्म मार्केट आहे. कसं मार्केट आहे? शॉर्ट टर्म मार्केट आहे. म्हणून मनी मार्केटमध्ये दररोजच्या दररोज डॉलरचा रेट कमी जास्त होतो. डॉलरचा रेट काय होतो? कमी जास्त होतो. आता डिप्रिसिएशन काय, ॲप्रिसिएशन काय, हे आपल्याला एक्सचेंज रेट बघतानाच बघायचं आहे. पण एक थोडक्यात समजून घ्या, दररोजच्या दररोज डॉलरची डिमांड किती आहे, रुपीची डिमांड किती आहे, ह्याच्यानुसार डॉलरचा रेट पर डे फ्लक्च्युएट करत असतो. आता आपण एक हायपोथेटिकल एक्झाम्पल घेणार आहोत. हे परफेक्ट एक्झाम्पल आहे का? तर हे परफेक्ट एक्झाम्पल नाही आहे.
इकॉनॉमिकल सर्वेनी जे परफेक्ट एक्झाम्पल दिलं आहे ते आपण बघूत इकॉनॉमिकल सर्वेचा डेटा. पण आपल्याला एक गोष्ट समजून घेण्यासाठी काय करावं लागेल, थोडक्यात एक हायपोथेटिकल एक्झाम्पल घ्यावं लागेल. काय सांगता हायपोथेटिकल एक्झाम्पल? करंट अकाउंट -100 बिलियन. आपण करंट अकाउंट नेहमीच डिफिशिट चालत असतो. मग किती झालं ते? -100 बिलियन डॉलर. मायनसचा अर्थ काय की इंडियातून पैसा बाहेर गेलेला आहे. कॅपिटल अकाउंट आपण सरप्लस मध्ये चालतो. कॅपिटल अकाउंट मध्ये +150 बिलियन डॉलर. एरर ओमिशन मी इथं 0 कन्सिडर केलं, 0 पकडलाय आणि ह्याची व्हॅल्यू पण खूप जास्त नसते, फार थोडीशी नेट एरर ओमिशनची व्हॅल्यू असते. आता बघा, आता नेट बीओपी किती आलाय? नेट बीओपी आलाय 50 बिलियन डॉलर. बघा आता नेट बीओपी किती आलाय? 50 बिलियन डॉलर. आता हे 50 बिलियन डॉलर कुठे आहेत? तर हे 50 बिलियन डॉलर आहे फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये. कुठे? फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये. का फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये आहे? कारण फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये लेंडर आणि बॉरोवर जे असतात त्यांचं शॉर्ट टर्मची नीड फुलफिल सप्लाय केली जाते. आता काय झालंय की करंट अकाउंटमध्ये 100 बिलियन गेले. कन्सिडर करा की आपण इम्पोर्ट केला 100 बिलियनचा. कॅपिटल अकाउंटमध्ये 150 बिलियन आले. मग सरप्लस किती आला? नेट बीओपी आला 50 बिलियन डॉलर. मग आता हे 50 बिलियन डॉलर जे आहेत, हे 50 बिलियन डॉलर जे आहे हे असेच आपण ठेवायचे का? हे असेच पडून राहणार का एक्सचेंज मार्केटमध्ये एक्स्ट्रा जो मनी येतो? तर हे 50 बिलियन डॉलर आहेत, हे कुणाला कुणाचे तरी आहेत. कुणीतरी एखादी गोष्ट एक्सपोर्ट केली असेल, इधर कुणी कॅपिटल अकाउंटच्या अंतर्गत लोन घेतलं असेल, त्याला तर डॉलरमध्ये ट्रान्झॅक्शन करता येणार नाही, त्याला तर रुपीज लागणार आहे. मग इथं येतो आरबीआयचा रोल. आरबीआय येतो आणि म्हणतो काही टेन्शन घेऊ नका. किती आहे तुमच्याकडे? किती सरप्लस आहे तुमच्याकडे? 50 बिलियन डॉलर सरप्लस आहेत ना. चला, मी 50 बिलियन डॉलर माझ्याकडे घेतो आणि 50 बिलियन डॉलरचं रुपीमध्ये जे कन्व्हर्जन होईल मी ते तुम्हाला देऊन टाकतो. मग काय झालं अशा प्रकारे? तर फॉरेन रिझर्व्ह चेंज, तर फॉरेन रिझर्व्ह चेंज -50 बिलियन डॉलर. म्हणजे फॉरेन एक्सचेंज मार्केटमधनं आरबीआयने त्याच्या फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह ह्या तिजोरीमध्ये टाकण्यासाठी 50 बिलियन डॉलर काढून घेतले. 50 बिलियन डॉलर काढून घेतले. आणि ते तसेच काढून घेतले का? ते तसेच नाही काढून घेतले. त्याच्या बदल्यात काय दिलं? रुपये कन्वर्ट करून घेतले आणि ते डॉलर कुठे घेऊन गेला? ते घेऊन गेला आपल्या फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हच्या तिजोरीमध्ये. आता सर म्हणा तुम्ही मायनस साईन काय? ठीक आहे, आता हा मायनस साईन ह्याच्यासाठी आहे कारण हा फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह मार्केट, तर हा जो आपला फॉरेन एक्सचेंज मार्केट आहे, ह्या फॉरेन एक्सचेंज मार्केटमधनं हे 50 बिलियन डॉलर बाहेर निघून चाललेत. आणि हे 50 बिलियन डॉलर बाहेर कुठे चाललेत? तर फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह ह्या तिजोरीत चालले. जर अल्टिमेटली शेवटी तुम्ही सगळ्यात कॅल्क्युलेशन केलं तर बीओपीची व्हॅल्यू किती येते? तर बीओपीची व्हॅल्यू ही 0 येते. बघा, -100 बिलियन +150 बिलियन. ठीक आहे, नेट किती झाला? 50 बिलियन. 50 बिलियन आरबीआय आला, आरबीआयने इंटरव्हीन केलं आणि इंटरव्हीन करून ते जे डॉलर आहे तो घेऊन गेला. कुठे घेऊन गेला? तो घेऊन गेला डॉलर आपल्या फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हच्या तिजोरीमध्ये. आता उलटा सिनारिओ बघू आपण. ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट होत. ह्याच्या एक्झॅक्टली काय होतंय? अपोजिट होतंय. करंट अकाउंट -100 बिलियन डॉलर. करंट अकाउंट -100 बिलियन डॉलर. कॅपिटल अकाउंट +50 बिलियन डॉलर. कॅपिटल अकाउंट +50 बिलियन डॉलर. एरर ओमिशन 0. नेट बीओपी -50 बिलियन डॉलर. आता इथं तुम्ही इमॅजिन करा श्रीलंकेचं एक्झाम्पल. श्रीलंकेला कोणी लोन देत नाहीये. श्रीलंकेमध्ये कुठून फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येत नाहीये. श्रीलंका इकॉनॉमिकली अनस्टेबल आहे आणि श्रीलंकेचं क्रूड ऑइलचं बिल सगळं पकडून ते करंट अकाउंट डिफिशिटच चाललेत. कॅपिटल अकाउंटमध्ये त्यांनी भारताकडनं करन्सी स्वाईप ॲग्रीमेंट अंतर्गत थोडंसं लोन घेतलं. रिसेंटली काल परवाची न्यूज आहे, बांगलादेशने त्यांना लोन दिले करन्सी स्वाईप अंतर्गत. थोड्या दिवसांनी IMF पण लोन दिली त्यांना. मग असं करून त्यांच्या कॅपिटल अकाउंटमध्ये 50 बिलियन डॉलर आले. पण तरी पण नेट बीओपी किती आहे? -50 बिलियन डॉलर आहे. म्हणजे मायनसचा अर्थ असा आहे की आणखीन मार्केटमध्ये असे बरेच लोक उभे आहेत. श्रीलंकेच्या फॉरेन रिझर्व्ह मार्केटमध्ये असे बरेच लोक उभे आहेत की ज्यांना डॉलर पाहिजे आहे, त्यांना डॉलर घेऊन जायचं आहे.
ठीक आहे, ते भले इम्पोर्टचं बिल असेल काही असेल. मग अशा वेळेस काय करणार? मग अशा वेळेस जर इंडियामध्ये अशी परिस्थिती आली तर आरबीआय म्हणणार काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मी भरपूर सारे गोळा करून ठेवलेलं आहे. माझी तिजोरी फॉरेन एक्सचेंज रिझर्वची तिजोरी खूप मोठी आहे. मी माझ्या तिजोरीतून काढून काय करतो, तिजोरीतून काढतो आणि $50 बिलियन फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये देऊन टाकतो तुम्हाला. काय करून टाकतो? $50 बिलियन फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये देऊन टाकतो. मग आता काय झालं, तर ज्या वेळेस आरबीआय इंटरव्हीन करते, डॉलर काढायच्या जागेवर डॉलर टाकावे लागतात. का टाकावे लागतात? बिकॉज नेट बीओपी इज -$50 बिलियन. बरेच लोक उभे डॉलर घेण्यासाठी. त्यामुळे काय होणार, अशा ह्या सिनारिओमध्ये, ह्या कंडिशनमध्ये आपला फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह जो आहे तो कमी कमी होत जाणार. आणि बॅलन्स ऑफ पेमेंटचा क्रायसिस कधी होणार? बॅलन्स ऑफ पेमेंटचा क्रायसिस अशा वेळेस होणार ज्यावेळेस तुमच्याकडे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह मध्ये पैसेच नाही आहेत ह्याला बॅलन्स करण्यासाठी. ज्यावेळेस तुमच्याकडे पैसेच नसेल त्यावेळेस काय होईल? बॅलन्स ऑफ पेमेंटचा क्रायसिस होईल. आपल्याला सेपरेट हेडिंग अंतर्गत बघायचं आहे बीओपी क्रायसिस काय असतात. होप तुमच्या लक्षात आली असेल टर्म. If overall balance of payment is negative, this lead to decrease in a foreign exchange reserve. तर जेव्हा केव्हा ओव्हरऑल बीओपी निगेटिव्ह असतो त्यावेळेस काय होतं, बॅलन्स ऑफ पेमेंट निगेटिव्ह आहे त्यावेळेस आपला कुणाचाही फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह काय होतो, कमी कमी होत जातो. इफ ओव्हरऑल बीओपी इज अ पॉझिटिव्ह दॅट इन्क्रीजेस द फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह. मग काय होणार? अशामुळे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह वाढत जाणार ज्यावेळेस आपला बीओपी पॉझिटिव्ह असतो. तुम्हाला काय वाटतं, आपला बॅलन्स ऑफ पेमेंट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? आपण करंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट दोन्ही पण बघितलं. जेव्हा पॉझिटिव्ह असणार त्यावेळेस काय होणार? इन्क्रीज होणार. आता बघा इकडे हे वरचे दोन आहेत ना, हे बघायचे नाही आहेत आपल्याला. आपल्याला कुठले कंपोनंट बघायचे आहेत? आपल्याला कंपोनंट बघायचा आहे ओव्हरऑल बॅलन्स. आता ओव्हरऑल बॅलन्स म्हणजेच काय? BOP हा बॅलन्स ऑफ पेमेंट आहे. तो ओव्हरऑल बॅलन्स किती आहे? तर ओव्हरऑल बॅलन्स आहे +$31 बिलियन. +$31 बिलियन. मग आता बघा, $31 बिलियन इंडियन फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये काय झालंय, इंडियन फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये $31 बिलियन आहेत. ठीक आहे. आता ह्याचं कुणाला तर रुपीमध्ये कन्वर्जन करूनच घ्यायचंय. मग आरबीआय येतो, म्हणतो टेन्शन घ्यायचं नाही. काय करा, हे $31 बिलियन मी घेऊन जातो. मग बघा, मग आता हे काय झालं, हे $31 बिलियन कुठे जाणार आहे? तर हे $31 बिलियन जाणार आहेत आपले फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह मध्ये जाणार आहे. कुठे जाणार आहे? फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह मध्ये जाणार आहे. ठीक आहे. मग आता इथं लिहिलेलं बघा, जेव्हा केव्हा निगेटिव्ह साईन आहे त्यावेळेस फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह काय होणार? वाढणार. जेव्हा केव्हा प्लस साईन आहे त्यावेळेस डिक्रीज होणार. आता इथं निगेटिव्ह साईन आहे, कन्फ्युजन होईल. पण एक लक्षात ठेवा, कन्फ्युज व्हायची काही गरज नाहीये. फॉरेन एक्सचेंज मार्केटमधनं आरबीआय तेवढे डॉलर घेऊन जाते. तेवढे आरबीआय डॉलर घेऊन जाते. कशातून घेऊन जाते? तर आपल्या फॉरेन एक्सचेंज मार्केटमधनं घेऊन जाते. फॉरेन एक्सचेंज मार्केटमधनं एवढे डॉलर बाहेर चाललेत. कुठे जाणार आहे? आरबीआय तर काय घरात नेऊन ठेवू नाही शकत. गव्हर्नर आपल्याकडे तर घेऊन नाही ठेवणार, किंवा गव्हर्नमेंटला म्हणणार नाही, सेंट्रल गव्हर्नमेंटला हे घ्या एवढे $31 बिलियन एक्स्ट्रा, राफेल परचेस करा, आणखीन काहीतरी परचेस करा, नाही तर आणखीन एखादी सबसिडी स्कीम लावा. हे काय म्हणणं, आम्ही हे सेव्ह करून ठेवतो. कुठे सेव्ह करून ठेवतो? तर हे आम्ही सेव्ह करून ठेवतो फर्दर फ्युचरमध्ये कुठले क्रायसिस आला, कुठला शॉक बसला, 2008, 1991चा गल्फ वॉर, खाडी युद्ध. ठीक आहे. तर अशा वेळेसाठी आम्ही हे पैसे काय करून ठेवतो? सेव्ह करून ठेवतो. म्हणून हे फॉरेन एक्सचेंज मार्केटमधून बाहेर चालले म्हणून मायनस आहे. पण हे बाहेर कुठे चालले? तर हे चाललेत आपल्या फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह मध्ये. प्लस साईन आहे ह्याचा अर्थ काय? फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह. मायनस साईन ह्याचा अर्थ काय? फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह जो आहे तो आपला मायनस साईन असेल तर वाढतो, प्लस साईन असेल तर कमी होतो. ज्या लोकांनी आधीचे व्हिडिओ बघितले नाही त्यांना हा पार्ट समजण्यासाठी थोडासा डिफिकल्ट जाऊ शकतो. ह्याच्या अगोदरचे लेक्चरची जी सिरीज आहे ती कंटिन्यू बघत या, तुम्हाला डेफिनेटली ह्या सर्व गोष्टी समजतील. तर फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह ऑल्सो कॉल्ड ॲज अ फॉरेक्स रिझर्व्ह. तर हा फॉरेक्स रिझर्व्ह फॅन्सी वर्ड आहे. तुम्ही हिंदू त्याच्यानंतर इंडियन एक्सप्रेस वाचताना तुम्हाला फॉरेक्स रिझर्व्ह हा वर्ड सापडेल, पण तो म्हणजे सिनोनिम्स आहे.
आर द अमाउंट ऑफ फॉरेन करन्सी डिपॉझिट इन ए कंट्रीज सेंट्रल बँक. तर प्रत्येक कंट्रीची सेंट्रल बँक वेगळी आहे. भारताची सेंट्रल बँक कोणती आहे? तर भारताची सेंट्रल बँक ही RBI आहे. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये काय होतं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपला फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हला होल्ड करते किंवा सांभाळते. दिस रिझर्व्ह ऑल्सो यूज टू पे बॅक लायबिलिटीज. तर आपण कॅपिटल अकाउंट अंतर्गत बरंच सारं लोन घेतलेलं आहे. लोन घेतलंय डॉलरमध्ये, रुपीमध्ये द्यायला जमेल का? तर रुपीमध्ये द्यायला जमणार नाही. आपल्याला कशात द्यावं लागेल? डॉलरमध्येच द्यावं लागेल. आणि त्यावेळेस फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये जर तेवढे डॉलर अवेलेबल नसेल तर काय केलं जाणार? तर आपल्या फॉरेक्स मार्केटमधनं डॉलर काढून दिले जाणार. पण रुपीच्या बदल्यामध्ये उद्या मालियाला, विजय मालियाला म्हटला की हा मी बँक ऑफ लंडन कडनं 10 बिलियनचं लोन घेतलं, तुमच्या फॉरेन एक्सचेंज मध्ये भरपूर पैसे, मला $10 बिलियन द्या, मी एका फॉरेन बँकचं लोन फेडून येतो. RBI देईल का? RBI म्हणेल मी खुशी खुशी देते तुला, त्याच्या बदले मला 10 बिलियनचं रुपीमध्ये कन्व्हर्जन करून दे. रुपीमध्ये मला तेवढे पैसे आणून दे, एवढे पैसे घेऊन जा. ठीक आहे. तर सोर्स ऑफ अ व्हेरिएशन ऑफ फॉरेन एक्सचेंज रिझर्व. तर आपल्या फॉरेन एक्सचेंज रिझर्व मध्ये कुठून कुठून पैसे येतात. आता हा कशाचा आहे? हे RBI दिलेला डेटा आहे. ह्या नोट्स कुठे भेटणार आहे माहिती आहे तुम्हाला? द इन्फिनिटी अकॅडमीच्या प्ले स्टोरच्या ॲपवरती राहुल बडे अंतर्गत इकॉनॉमिक्सच्या नोट्स अंतर्गत भेटणार आहे. त्यावेळेस तुम्ही निवांत वाचा. याच्यामध्ये जेवढे कंपोनंट आहेत ऑलमोस्ट मी प्रत्येक कंपोनंट घेतला आहे. ऑल्दो ज्या नोट्स बनवल्या ते ह्याच गोष्टीवरती बेस आहे. मग आपल्या फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह मध्ये डॉलर कुठून येतात? करंट अकाउंट सरप्लस झाला तर येतील, निगेटिव्ह झाला तर जाईल. कॅपिटल अकाउंट, फॉरेन इन्व्हेस्टमेंट, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट, अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट, ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट, बँकिंग, कॅपिटल, NRI डिपॉझिट. NRI डिपॉझिट मध्ये पहिलं जे शिकवलं होतं ते सर्वात मोठं इम्पॉर्टंट बँकिंग अकाउंट आहे. नॉन रेसिडेंट फॉरेन करन्सी बँक अकाउंट. ठीक आहे, कारण त्याच्यामध्ये जे काही NRI आहे, POIS होल्डर आहेत, ते वेगवेगळ्या करन्सी, अमेरिकन डॉलर, ऑस्ट्रेलियन डॉलर, कॅनेडियन डॉलर ह्याच्यामध्ये काय करतात? त्यांचे पैसे डिपॉझिट करतात. एक्सटर्नल असिस्टंट, वर्ल्ड बँकला वाटलं एक्सटर्नल असिस्टंट करावं, एक्सटर्नल असिस्टंट आहे. एक्सटर्नल कमर्शियल बॉरोइंग, ECB गव्हर्नमेंट पण घेतं, प्रायव्हेट सेक्टर पण घेतं. बाहेरच्या मार्केटमधनं लोन घेतं. बाहेरच्या मार्केटमधनं लोन का घेतं? इंटरेस्ट रेट फार कमी आहे त्या कारणामुळे. आत्ता तरी फेडनी वाढवलाय अमेरिकन फेडरल रिझर्व्हने, पण त्याच्या अगोदर खूप स्वस्त होतं. आणि एक्सटर्नल कमर्शियल बॉरोइंग मध्ये कोण? तर प्रायव्हेट सेक्टरची सर्वात जास्त उधारी आहे, गव्हर्नमेंटची उधारी कमी आहे. अदर कंपोनंट ऑफ कॅपिटल अकाउंट, हे सगळ्यातून काय येतो? आपल्याला सोर्स आहे. एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, द सोर्सेस ऑफ फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह ऑफ इंडिया. भारताच्या फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह मध्ये कुठून कुठून डॉलर येतात? ABCDEFGH सगळेच देतील. ठीक आहे, ऑल ऑफ द अबव करावं लागेल, किंवा अशी एखादी गोष्ट देतील की तो नसेल त्याच्यामुळे मोठा प्रश्न होऊ शकतो. पण काय अवघड नाही आहे सॉल्व्ह करण्यासाठी. ज्याने हा टेबल बघितला आहे त्याच्या डोक्यात बॅलन्स ऑफ पेमेंटची कन्सेप्ट एकदम फिट बसली आहे. त्याला कसाही प्रश्न विचारू द्या, डेफिनेटली त्याला आन्सर करता येईल. ठीक आहे. आता आपण काय बघतोय बघा, कंपोजिशन ऑफ फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह. तर बॅलन्स ऑफ पेमेंटचा चौथा पिलर किंवा चौथा कंपोनंट काय आहे? तर चौथा कंपोनंट आहे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह. आता फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह कसा आलाय भारतामध्ये आपण ते बघितलंय. काय कशा प्रकारे आपल्या भारतामध्ये डॉलर येतो किंवा कशा प्रकारे भारतातून डॉलर बाहेर जातो ही गोष्ट आपण बघितली आहे. फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हचे कंपोनंट काय आहेत? फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह कशापासून बनलेला आहे? तर फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हचे 4 मेन कंपोनंट आहे किंवा 4 कंपोनंट पासून फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह बनलेला आहे. फॉरेन करन्सी असेट. फॉरेन करन्सी असेट, UPSC ने एक खूप सोपा प्रश्न विचारला होता की इंडियन फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह मध्ये फक्त डॉलरमध्ये डॉलर असतात का अदर फॉरेन करन्सी असेट असतात? तर लक्षात ठेवा, फॉरेन करन्सी असेट मध्ये फक्त डॉलर नाहीये. डॉलर मेन कंपोनंट आहे, पण त्यासोबतच येन आहे, युआन आहे,
पाऊंड स्टर्लिंग आहे, युरो आहे. तर वेगवेगळे कंपोनंट आहेत फॉरेन करन्सी असेटमध्ये. ठीक आहे. मॅक्झिमम होल्ड कशाचा आहे, तर मॅक्झिमम होल्ड आहे आपला फॉरेन करन्सी असेट. मग आता ते कसे ठेवतात, काय ठेवतात ते बघू. सेकंड आहे गोल्ड. आपण कशामध्ये आपलं फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आपण गोल्ड मध्ये पण ठेवतो. एसडीआर काय असतात, एसडीआर ज्यावेळेस आपण IMF शिकणार आहोत, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन शिकणार आहोत, त्यावेळेस आपण एसडीआर बाबतीत बोलू. त्याच्यानंतर RTPS काय असतं, रिव्हर्स ट्रान्सपोजिशन काय असतं, हे पण IMFचाच पार्ट आहे. त्यावेळेस आपण SDR RTPS हे बघणार आहोत. आता आपल्याला बघायचं फॉरेन करन्सी असेट काय आहे. ठीक आहे. फॉरेन करन्सी असेट मेंटेन इन अ मल्टी करन्सी पोर्टफोलिओ. एका करन्सी मध्ये कधीही फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह हा मेंटेन केला जात नाही. कशामध्ये केला जातो, हा मल्टी करन्सी मध्ये केला जातो. का केला जातो तो सांगतो. US डॉलर, युरो, पाऊंड स्टर्लिंग, जॅपनीज येन आर द पार्ट ऑफ फॉरेन करन्सी असेट. काय, तर हे फॉरेन करन्सी असेटचे पार्ट आहे. बट सर्वात जास्त काय आहे, तर US डॉलर आहे. सर्वात जास्त व्हॅल्यूड काय आहे, तर US डॉलर आहे. फॉरेन करन्सी ॲसेट मॅक्झिमम मोर दॅन 90% शेअर इन अ फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह ऑफ RBI. म्हणजे 90% शेअर कशाचा आहे. आपण काय बघितलं, आपलं जो फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहे त्याचे 4 कंपोनंट आहेत. त्यातला काय, फॉरेन करन्सी ॲसेट. तर फॉरेन करन्सी ॲसेट हा 90%, नंतर गोल्ड, नंतर SDR, नंतर RTPS बघितलं. तर 90% कशाचा पार्ट आहे, तर 90% जो आहे फॉरेन करन्सी ॲसेट आहे. फॉरेन करन्सी ॲसेट includes investment in a bond. बघा आता आपण फॉरेन करन्सी ॲसेट मध्ये आपला 90% इन्व्हेस्ट करून ठेवतात. ठीक आहे. आता एक कन्सिडर करून चला, $500 बिलियन एवढा आपला फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहे. हा फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आपण गोल्ड मध्ये ठेवला. गोल्डच्या प्राइस फ्लक्च्युएट होतात. ठीक आहे. किती गेन होईल आपल्याला माहित नाहीये. ठीक आहे. पण आपण हे $500 बिलियन जे आहे, जे आपले फॉरेन करन्सी ॲसेट आहेत, हे जशाला तसे डॉलरमध्ये गोळा करून ठेवले. ठीक आहे. तर त्याच्यावरती काहीच इन्कम होणार नाही. मग RBIला तर माहिती आहे की माझ्याकडे $500 बिलियन आहे आणि हे काय इमिडिएटली लागणार नाहीये. मी काय करतो, RBI गव्हर्नर काय म्हणतात, मी ह्या 500 पैकी $400 बिलियन आहे ना, ह्याची काय करतो, ह्याचे बॉन्ड परचेस करतो. ठीक आहे. आपल्याला बॉन्ड मार्केट काय असते ते बघायचं, बॉन्ड यील्ड पण बघायचे. पण आता समजून घ्या की आपला RBI US ट्रेजरीकडे जातं, US ट्रेजरीकडे जातं आणि US ट्रेजरीचे बिल परचेस करतं. भले तिथे 2% 3% इंटरेस्ट रेट भेटेल, अमेरिकन डॉलर परचेस करतात. आणि हे अमेरिकन डॉलर परचेस केल्यानंतर काय होतं, आपलं जे काही फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहे त्याच्यावरती इन्कम भेटायला सुरुवात होतं. आता तुम्ही विचार करून बघा, 500 बिलियन आपण तशी हार्ड करन्सी स्टोअर करून ठेवली तर काय होईल, आपण हार्ड करन्सी स्टोअर करून ठेवली तर आपल्याला काय होणार, त्याच्यावरती काही इन्कम भेटणार नाही. इन्स्टेड ऑफ दॅट आपण 3 इयर्स मॅच्युरिटी, 5 इयर्स मॅच्युरिटी, 7 इयर्स मॅच्युरिटीचे US बॉन्ड परचेस करून ठेवले. तर US बॉन्ड परचेस करून ठेवल्यानंतर काय होईल, त्याच्यावरती आपल्याला काही ना काहीतरी इन्कम भेटत राहील. आणि ज्यावेळेस आपल्याला इमर्जन्सीची कंडिशन येईल त्यावेळेस आपण ह्या बॉन्डचं ट्रेडिंग पण करू शकतो मार्केटमध्ये. तर लक्षात आलंय. तर आता फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह मध्ये आलेला पैसा, आता फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह मध्ये आलेला पैसा वापस अमेरिकेला चाललाय, वापस USA ला चाललाय. का USA ला चाललाय, फॉर परचेसिंग ट्रेजरी बिल्स ऑर दी बॉन्ड. लक्षात येतं, ट्रेजरी बिल किंवा बॉन्ड परचेस करण्यासाठी चाललाय. आता चायनाने हेच केलंय. करन्सी वॉर ज्यावेळेस आपला टॉपिक होईल त्यावेळेस मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. चायना सेम हेच करतो. पण आता तुम्ही असं नाही म्हणू शकणार, सर आता तर 500 बिलियन होते, आता 400 बिलियनचे 100 कागदाचा गठ्ठा झालाय, ही फॉरेन करन्सी आहे का. तर डेफिनेटली हे 400 बिलियन डॉलरचे बॉन्ड हा फॉरेन करन्सी असेटचाच पार्ट आहे. खूप फिरवून विचारलं तर तुम्ही आन्सर देऊ शकता. एवढं ट्विस्टेड क्वेश्चन कोणी विचारणार नाही, पण कन्सेप्ट क्लिअरिटीसाठी गरजेचं आहे, कारण करन्सी वॉर बघायचं पुढे जाऊन. तर हे 400 बिलियन डॉलरचा कागदाचा गठ्ठा इज द स्टील पार्ट ऑफ फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह. फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हचा हा काय पार्ट आहे. आणि ह्याच्यावरतून काय होतं, आपल्याला RBIला इन्कम भेटते. हा, RBIला इन्कम भेटला, RBIला फायदा झाला, अल्टिमेटली सेंट्रल गव्हर्नमेंटकडेच तो जाणार आहे. हे इकॉनॉमिकल सर्वेचं
का फिनान्स मिनिस्ट्रीचं स्टेटमेंट आहे. तर आपल्याकडे एवढा फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहे की हा 18 महिन्यापर्यंत प्रोव्हाइडिंग कुशन अगेन्स्ट एक्सटर्नल शॉक, म्हणजे आपल्याला 18 महिन्यापर्यंत आपल्या फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये एकही डॉलर जरी नाही आला तरी आपल्या फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह मध्ये एवढे पैसे आहेत की आपण 18 महिन्यापर्यंत आपल्या इम्पोर्टचे बिल पे करू शकतो. ह्याचा काही स्टँडर्ड आहे का? किती महिन्यापर्यंत कुशन पाहिजे आपल्याला? 6 महिने, 12 महिने, 18 महिने, 24 महिने? तर ह्याचं कुठेही काहीही कुशन दिलेलं नाहीये. पण एक ओव्हरऑल ज्या कंट्रीज असतात त्या काय करतात, 6 मंथचं कुशन जे ते सॅटिस्फाय समजतात, पण आपल्याकडे त्याच्यापेक्षा जास्त आहे. टोटल फॉरेन करन्सी टिल द मार्च 2021 वॉज 536 बिलियन. ठीक आहे, 536 बिलियन. आकडे कुठेही लक्षात ठेवायचे नाही. आकडे लक्षात ठेवण्यासाठी नसतात, कन्सेप्ट क्लिअरिटी होण्यासाठी लक्षात ठेवावं लागतात किंवा समजून घ्यावे लागतात. आउट ऑफ विच 360 बिलियन इज इन्व्हेस्ट इन ओव्हरसीज सिक्युरिटीज. आता आपण रफली पकडत चाललो. ठीक आहे, हे आहे $550 बिलियन. ठीक आहे, $550 बिलियन. त्याच्यापैकी $360 बिलियन काय आहे, तर फॉरेन सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट केलेत. फॉरेन सिक्युरिटी म्हणजे काय? US ट्रेजरी बिल, US बॉन्ड, हे काय सिक्युरिटीचा पार्ट आहे, ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करण्यात आलेले. ठीक आहे. 153 बिलियन इज डिपॉझिट विथ अदर सेंट्रल बँक. आणि भारत सोडून भारताच्या बाहेरच्या ज्या सेंट्रल बँक आहे त्याच्यामध्ये $153 बिलियन काय केलं, डिपॉझिट केलेले आहेत. ठीक आहे. अँड $23 बिलियन इज डिपॉझिट विथ द ओव्हरसीज कमर्शियल बँक. आणि 23 बिलियन ओव्हरसीज कमर्शियल बँक मध्ये काय केलं, डिपॉझिट करण्यात आलेले आहेत. आता पहिला कंपोनेंट संपला, फॉरेन करन्सी असेट. होप तुम्हाला समजला असेल. सेकंड कंपोनेंट आहे गोल्ड. As of March 2021, RBI held 695 metric ton, that is 700 metric tons of a gold, 400 metric ton which is custody of Bank of London. तर हे आपण काय सांभाळत बसत नाही. इंडियातल्या कोणी मनी हिस्ट बघितली तर काय माहिती आपल्याला? मनी हिस्ट बघून कोणी इन्स्पायर झालं तर? रिसेंटली आत्ता ज्यावेळेस मी रेकॉर्ड करतो त्यावेळेस जे हत्याकांड झालं ते डेक्स्टर सिरीज आहे, US चा ड्रामा आहे, क्राईम ड्रामा आहे, त्याला बघून इन्स्पायर झालं. कुणी मनी हिस्टला बघून इन्स्पायर झालं, म्हटलं आपल्याला 700 मेट्रिक टन सोनं पळून न्यायचं, तर काय करायचं? जोक अपार्ट जोक आहे. त्यासाठी आपण काही जास्त घेतलं नाही लोड. आपण कुणाकडे देऊन टाकली? बँक ऑफ लंडन कडे देऊन टाकलं. मग आता ही काय आहे, मुवमेंट इन अ फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह मार्केट. ठीक आहे, हे जेव्हा मी रेकॉर्ड करतोय नोव्हेंबर 22 मध्ये रेकॉर्ड करतोय, तर सप्टेंबर 22 पर्यंतचा रिसेंटली डेटा आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय कळतंय आपल्याला, ब्ल्यू कलर जो आहे, तर ब्ल्यू कलर काय आहे, फॉरेन करन्सी असेट. फॉरेन करन्सी असेट. तर काय आहे, सगळ्यात मेजर पोर्शन काय आहे, फॉरेन करन्सी असेट, 1 नंबर. सेकंड पोर्शन काय आहे, तर सेकंड आहे गोल्ड. हा 1 नंबरला फॉरेन करन्सी असेट, सेकंड नंबरला गोल्ड. ठीक आहे, थर्ड नंबरला काय आहे, SDR. फोर्थ नंबरला काय आहे, RTP. ठीक आहे, आणि ही जी ब्ल्यू कलरची लाईन जी दाखवते, ही काय दाखवते, तर ब्ल्यू कलरची लाईन दाखवते की आपल्या फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह मध्ये गिरावट किंवा कमी 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 होत चाललाय. खूप फ्लक्च्युएशन आहे का? नाही आहे. इकडे बघा, हे सुरुवात केली ह्यांनी $610 बिलियन पासून. एंड कुठे केला आहे, एंड आहे ह्यांचा $535 बिलियन. हे आता का झालंय, डॉलर का स्ट्रॉंग झालाय, हे आपण या लेक्चरच्या सिरीज मध्ये बघू. पण हा खूप मोठा फॉल नाहीये, हा शॉर्ट फॉल आहे. स्टील आपल्याकडे काय आहे, भरपूर US डॉलर आहेत किंवा आपलं फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह कसं आहे, भरपूर स्ट्रॉंग आहे. जर आपण लिस्ट बघितली तर इंडिया कोणत्या पोझिशनला आहे, इंडिया आहे 5th पोझिशनला. आणि कधी आहे तो, 11 नोव्हेंबर 2022. ठीक आहे, 11 नोव्हेंबर 2022. इंडिया कोणत्या पोझिशनला आहे, 5th पोझिशनला आहे. आणि किती आहे, तर $552 बिलियन. $552 बिलियन. सर्वात वरती कोण आहे, चायना. ठीक आहे, चायना किती आहे, आपण बिलियन मध्ये खेळतोय, आपला टार्गेट 1 ट्रिलियनचा आहे आणि चायना ऑलरेडी आहे
3 ट्रिलियन कडे. चायना कुठे 3 ट्रिलियन कडे. नंतर जपान आहे, स्वित्झर्लंड आहे, तायवान आहे. आता तुम्हाला वाटेल सर तायवान तर एवढा छोटासा देश आहे, चायनाच्या बाजूला आहे. तरी तायवानकडे आपल्यापेक्षा जास्त फॉरेन एक्सचेंज रिझर्व. ठीक आहे, छोटीशीच मार्जिन आहे, पण तायवान आपल्या वरती आहे. नंतर रशिया, इंडिया. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला फॉरेन एक्सचेंज रिझर्व आहे. तायवान काय आहे, कारण तायवान सेमीकंडक्टर इंडस्ट्रीला कंट्रोल करतो. जगातली 70% सेमीकंडक्टर इंडस्ट्री कुणाकडे आहे? तायवानकडे आहे. तर आपल्या फॉरेन एक्सचेंज रिझर्वची मुवमेंट कशी झालेली आहे मार्च 22 पासून सप्टेंबर 22 पर्यंत. अल्टिमेटली हे काय झालंय, डिक्लाइनच होत राहिलेलं आहे. ठीक आहे, कारण डॉलर हा स्ट्रॉंग होत गेला. डॉलर का स्ट्रॉंग झालाय आपल्याला एक्सचेंज रेट बघितल्यानंतर समजेल. अमेरिकन फेडरल रिझर्वने काय केलं, रेट वाढवलेला आहे. ठीक आहे, गोल्ड मध्ये पण बघितलं तर शॉर्टफॉल आला. एसडीआर ऑलमोस्ट स्टेबल आहे. आरटीपी पण काय आहे, हलकासा शॉर्टफॉल आहे. तर हे फायनान्स मिनिस्ट्रीचं म्हणणं आहे 18 महिन्यापर्यंत काय करतो, एक्सटर्नल शॉक पासून काय करतो, कुशन प्रोव्हाइड करतो. आता हा 2022 मध्ये मी रेकॉर्ड करतोय, मार्च 2021 ते सप्टेंबर 2021. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय झालंय, तर ह्याच्यामध्ये मुवमेंट ऑफ फॉरेन एक्सचेंज रिझर्व. तर फॉरेन एक्सचेंज रिझर्वचा ग्राफ काय कसा झाला, वाढतच गेलेला आहे. आता ह्याचा शेवटचा पार्ट आहे बायलॅटरल स्वाईप ॲग्रीमेंट. काय होतं बघा, आपण सगळं काही केलंय. आपल्याला 1991 मध्ये बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस झाले होते. आपल्याला माहित नाही समोरून काय संकट येऊ शकतं अपकमिंग इयर मध्ये. ठीक आहे, तर ह्या संकटाचा सामना करण्यासाठी काय असतं, तर या संकटाचा सामना करण्यासाठी बायलॅटरल स्वॅप ॲग्रीमेंट किंवा करन्सी स्वॅप ॲग्रीमेंट, बायलॅटरल किंवा करन्सी स्वॅप ॲग्रीमेंट असतं. मग ह्या ॲग्रीमेंटच्या अंतर्गत काय असतं, जपानमध्ये भारतापेक्षा सर्वात जास्त काय आहे, फॉरेन एक्सचेंज रिझर्व आहे. भारताकडे पण फॉरेन एक्सचेंज रिझर्व आहे. दोघही देशाला कुठला शॉक बसला आणि त्यांचे फॉरेन एक्सचेंज रिझर्व कमी व्हायला लागले, त्यांचे फॉरेन एक्सचेंज रिझर्व कमी व्हायला लागले. ठीक आहे, मग अशा कंडिशनमध्ये, अशा सिनारिओमध्ये दोघं जण असा ॲग्रीमेंट करतात की ज्यावेळेस मला अडचण येईल त्यावेळेस तू माझे रुपी घ्यायचे आणि रुपी घेऊन मला काय द्यायचंय, डॉलर घ्यायचं. रुपी घ्यायचे आणि डॉलर घ्यायचे. आणि मग हे डॉलर आणून आपण कुठे ठेवणार, तर हे आपल्या फॉरेन एक्सचेंज रिझर्व मध्ये जाणार. जपानने काय म्हणेल, जर मला कुठला एक्सटर्नल शॉक भेटला, तुझ्याकडे चांगला मोठा तगडा फॉरेन एक्सचेंज रिझर्व दिसतोय, मला कुठला एक्सटर्नल शॉक पडला किंवा मला एखाद्या गरज पडली, तर मला काय करशील तू, या करन्सी स्वाईप ॲग्रीमेंट अंतर्गत माझे जॅपनीज येन घेशील आणि मला डॉलर देशील. तर हे काय झालं, करन्सी स्वाईप ॲग्रीमेंट. दोन देशामध्ये झालं, ते कोणतं झालं, बायलॅटरल करन्सी स्वाईप ॲग्रीमेंट झालं. ठीक आहे, bilateral currency swipe agreement is agreement where both authorities swipe their local currency. तर याच्यामध्ये काय होतं, लोकल करन्सीने स्वाईप केला जातो. रुपी देऊन काय घेतले जातात, डॉलर घेतले जातात. ठीक आहे, दिस मीन इंडिया अक्वायर डॉलर फ्रॉम जपान इन द एक्सचेंज ऑफ अ रुपी. म्हणजे रुपी देऊन आपण जपानकडनं डॉलर घेऊ शकतो. वाईस वर्सा जपान कॅन ऑल्सो सीक डॉलर फ्रॉम इन इंडियन फॉरेन एक्सचेंज बाय ट्रेडिंग अ येन. तर जॅपनीज येन देऊन काय घेतलं जातं, जॅपनीज येन देऊन तो डॉलर घेऊ शकतो. आता ही 1 मार्च 2022 ची न्यूज आहे. तर इंडिया अँड जपान रिन्यू बायलॅटरल स्वॅप ॲग्रीमेंट ऑफ $75 बिलियन. तर जपान आणि इंडियाचं आधी पण बायलॅटरल स्वॅप ॲग्रीमेंट होतं, ते बायलॅटरल स्वॅप ॲग्रीमेंट संपलं. मग इंडिया आणि जपानने वापस एकदा बायलॅटरल स्वॅप ॲग्रीमेंट केलंय. तर किती डॉलरचं केलंय, $75 बिलियन बायलॅटरल स्वॅप ॲग्रीमेंट करण्यात आलेलं आहे. Since 2018, India had the principal agreed to have 20 swipe agreement with 23 nations. तर 23 देशांसोबत आपण काय केलं आहे, हा बायलॅटरल स्वाईप ॲग्रीमेंट केला आहे. तर याच्यामध्ये मेजॉरिटी कंट्रीज कोणत्या आहेत, तर ह्याच्यापैकी जपानच आपल्याला फायदा देणार आहे, कारण तो आपल्यावरती आहे. ठीक आहे, आपला सार्क कंट्रीमध्ये नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, तर ह्यांच्याकडे स्वतःचेच डॉलर नसतात. तर ह्यांच्याकडे स्वतःचे फॉरेन एक्सचेंज रिझर्व खूप डिप्लिटेड असेल, तर ते भारताला काय मदत करतील, ते कधी पण आपल्याकडेच बघतील. आणि आपण श्रीलंकेला आता बायलॅटरल स्वाईप ॲग्रीमेंट अंतर्गत श्रीलंकन रुपी घेऊन त्यांना डॉलर दिलेले आहेत.
बांगलादेशला गरज पडली, नेपाळला गरज पडली, भूटानला गरज पडली, तर आपण ही गोष्ट सेम करतो. म्हणजे साऊथ एशियामध्ये मोठ्या भावासारखं आपण वागतो, त्यांनाच मदत करतो, त्यांच्याकडनं आपण कधी मदत घेत नाही. पण आपल्यापेक्षा कोण आहे? जपान आहे. जपान आपल्याला मदत करतो. जपान सोबत किती आहे? 75 बिलियनचं बायलॅटरल करन्सी स्वाईप अग्रीमेंट केलेलं आहे. धन्यवाद मित्रांनो. तर आपला फॉरेन एक्सचेंज रिझर्वचा हा टॉपिक पूर्ण झालेला आहे. तर ह्या टॉपिकच्या अंतर्गत आपण बघितलं की फॉरेन एक्सचेंज मार्केट काय असतं, फॉरेन एक्सचेंज मार्केट कसं बिहेव करतं, फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये डॉलर येण्याचा सोर्स कोणता आहे, फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये डॉलर पण बाहेर जात असतात. त्यानंतर जो काही फॉरेन एक्सचेंज रिझर्व आहे आरबीआय कसा मेंटेन करतो, आरबीआय कसा रुपीला देतो आणि डॉलरला फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये घेऊन बाहेर निघून जातो. त्यासोबतच आपण बघितलं की फॉरेन एक्सचेंज रिझर्वचे कंपोनंट काय आहे. तर भारताचा फॉरेन एक्सचेंज रिझर्व हा 4 कंपोनंटमध्ये मेंटेन केला जातो. तर पहिला आहे फॉरेन करन्सी असेट, तो जो असतो तो 90% असतो. दुसरा आहे आपला गोल्ड, त्याच्यानंतर एसडीआर, नंतर आरटीपी. एसडीआर आरटीपी आपण IMF बघताना शिकणार आहोत. आणि हे जे काय आपण 90% फॉरेन करन्सी ॲसेट मेंटेन करतो, तो वेगवेगळ्या करन्सीजमध्ये मेंटेन करतो, फक्त डॉलरमध्ये करत नाही. प्लस हे जे डॉलर आहेत हे आपण वापस एक्सटर्नल सिक्युरिटीजमध्ये काय करतो? फर्दर इन्व्हेस्ट करतो. तर हा आपला फॉरेन एक्सचेंज रिझर्वचा टॉपिक संपला. इथे एक छोटीशी कन्सेप्ट आहे, पण ही जे नवीन लोक आहेत त्यांना समजणार नाही. तर व्हाईट वॉश नावाची एक कन्सेप्ट आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा केव्हा आता तर आपण बघतोय की आपलं फॉरेन एक्सचेंज रिझर्व प्लसमध्ये आहे, भरपूर आहे, $500 बिलियन प्लस आहे. तर ह्याचा अर्थ काय की आरबीआय टाइम टू टाइम इंटरव्हीन करते फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये आणि तिथून काय करते? तिथून डॉलरला परचेस करते. डॉलरला आरबीआयला कुणी फुकट देणार आहे का? नाही. आरबीआयला म्हणणार आहे आपले आपले रुपये घेऊन या, रुपये द्या, डॉलर घेऊन जा. मग ज्यावेळेस एवढा रुपीचा सप्लाय वाढेल, जर एवढा रुपीचा सप्लाय वाढेल तर मग महागाई वाढू शकते. तर मग ही महागाई कंट्रोलमध्ये आणण्यासाठी आरबीआय व्हाईट वॉश नावाचं टूल मेकॅनिझम बघते. ज्यावेळेस आपण महागाई हा टॉपिक बघू त्यावेळेस सांगतो, पण इथे थोडक्यात लक्षात घ्या की गव्हर्नमेंट सिक्युरिटीला सेल करते आणि मार्केटमध्ये असणारा एक्स्ट्रा पैसा काय करते? आरबीआय स्वतःकडे घेते. ठीक आहे. ह्याच्या प्रकारे जो एक्स्ट्रा मनी गेलाय फॉरेन एक्सचेंज रिझर्व परचेस करण्यामध्ये, एक्स्ट्रा रुपी जी मार्केटमध्ये गेली तिला वापस काय करून घेते? सक करून घेते व्हाईट वॉशच्या अंतर्गत. तर हा टॉपिक आपण नंतर बघू. आता जो नेक्स्ट टॉपिक आहे तो एक्सचेंज रेट सिस्टीम आहे. इम्पॉर्टंट टॉपिक आहे. बरेच सारे प्रश्न एक्सचेंज रेट सिस्टीम वरती विचारले जातात. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.